महाराष्ट्रात एक असा गणपती आहे जो तब्बल 250 वर्षापासून नदीकाठी उभा आहे. पूर आले, पाणी मंदिरात शिरलं, इतिहास बदलला, सत्ता बदलली, पण ही मूर्ती आजही तितक्याच भव्यतेने उभी आहे. पण मंडळी, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की इतक्या वर्षापूर्वी ना मशीन ना आधुनिक तंत्रज्ञान, तरी 10 फूट उंच एकाच दगडातून कोरलेली ही मूर्ती इतकी अचूक कशी काय तयार झाली असेल बरं? हा चमत्कार आहे की प्राचीन भारताच्या शिल्पकलेचं सामर्थ्य. आज आपण जाणून घेणार आहोत वाईच्या ढोल्या गणपतीचा खरा इतिहास आणि त्यामागचं विज्ञान. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच गूढ आणि ऐतिहासिक गोष्टींसाठी चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. वाई हे सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन शहर, कृष्णा नदीच्या काठी वसलेलं. वाईला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं, कारण इथे अनेक प्राचीन मंदिरे आणि घाट आहेत. या घाटांपैकीच एका घाटावर उभा आहे ढोल्या गणपती. मंदिराचं बांधकाम सुमारे इसवी सन 1762च्या आसपास झाल्याचं मानलं जातं. हा काळ पेशव्यांचा होता. त्या काळात मंदिर बांधकाम आणि शिल्पकला खूप प्रगत होती. मूर्तीची उंची जवळपास 10 फूट आणि रुंदी सुमारे 8 फूट. पूर्ण मूर्ती एकाच दगडातून कोरलेली. या गणपतीला ढोल्या असं नाव का बरं पडलं? कारण मूर्तीचा आकार गोलसर आणि भव्य आहे. जेव्हा तुम्ही समोर उभे राहताना तेव्हा त्या मूर्तीची भव्यता शब्दात सांगणं कठीणच होतं. एवढी अचूक कलाकृती कशी काय तयार झाली असेल? सुमारे 250 वर्षापूर्वीचा काळ. ना JCB होता, ना क्रेन होती, ना इलेक्ट्रिक कटर होता. मग एवढा मोठा दगड कसा कोरला गेला असेल? तर कारागीर सर्वप्रथम योग्य दगड निवडत असत. दगड मजबूत, भेगा नसलेला आणि टिकाऊ असावा लागत असे. वाई परिसरात नदीकिनारी मोठे दगड उपलब्ध होते. पूर्वी मूर्ती बनवण्याआधी आराखडा तयार केला जात असे. कोळसा किंवा चुन्याने दगडावर साधं आउटलाईन काढलं जात असे. प्रमाण अत्यंत महत्वाचं होतं. त्या काळात ताळा प्रमाण पद्धत वापरली जात असे, म्हणजे शरीराचे सर्व भाग गणिती प्रमाणात बसवले जाते असत. यामुळे मूर्ती संतुलित आणि सुंदर दिसते. मोठ्या हातोड्या आणि चिन्नी वापरून हळूहळू बाह्य भाग काढला जात असे. हे काम दिवस 2 दिवसाचं नव्हतं, महिने, कधी कधी वर्ष लागत असत. सर्वात कठीण भाग म्हणजे डोळे, सोंड, मुकुट, हातांची बोटं कोरणं. एक चुकीचा प्रहार झाला तर संपूर्ण दगड तुटू शकतो. म्हणून प्रत्येक घाव हा विचारपूर्वक मारला जात असे. वाईमध्ये कृष्णा नदीला अनेकदा पूर येतो. काही वेळा पाणी मंदिराच्या परिसरात शिरतं, पण मंदिराची रचना अशी आहे की पाण्याचा मुख्य दाब थेट मूर्तीवर येत नाही. घाटाची रचना पाण्याचा वेग कमी करते. मंदिराचा पाया मजबूत दगडावर आहे, म्हणजेच श्रद्धा, शास्त्र, मजबूत बांधकाम यामुळेच ही मूर्ती टिकून आहे. वाई हे चित्रपटाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचं शूटिंग येथे झालेलं आहे. तर आजही ढोल्या गणपती पर्यटनासाठीही आकर्षण ठरलं आहे. कारागिराचं कौशल्य, गणिताचं ज्ञान आणि भक्तीची शक्ती ही याचं सुंदर मिश्रण म्हणजे ही मूर्ती आहे. जर तुम्ही कधी ढोल्या गणपतीच्या दर्शनाला गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया. आणि अशाच गूढ, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.